चीज बन म्हणून ओळखला जाते आणि या चीज बनामध्ये आम्ही आलो. आता सीड बॉल पण आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. सोबतच इथे एक नॅचरल रिसोर्स म्हणून एक वॉटर बॉडी आहे. त्या वॉटर बॉडीमध्ये खूप सारे चांगले चांगले प्राणी येतात, पक्षी येतात. परंतु या गोष्टीला अजूनपर्यंत शासनाने किंवा वन विभागाने डोक्यावर घेतलेलं नाही. कारण या गोष्टीची दखल घेणं खूप गरजेचं आहे. कारण जे वाईल्ड ॲनिमल येतात किंवा बर्ड्स येतात, ते बर्ड्स मायग्रेट होतात बाहेर देशातून बाहेरून मायग्रेट होऊन आपल्याकडे येतात. ते मायग्रेटरी बर्ड्स आपल्याला या इथल्या बाजूच्या तळ्यामध्ये पाहायला मिळतात. सो इतकं चांगलं वनसौंदर्य आपल्याकडे आहे. या वनसौंदर्याचं एक चांगलं जोपासीकरण व्हावं वन विभाग आणि वाईल्डलाईफ मधले जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं. या संदर्भातून आम्ही आज आलेलो आहे आणि आम्ही आज इथे जवळपास 100 प्लांट्सचं प्लांटेशन करतो आहे. सीड बॉलच्या माध्यमातून आम्ही जवळपास निलगिरी, त्याच्यानंतर आपलं वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारचे सीड बॉल तयार करून आणलेले आहे. आम्हाला असं वाटतंय, आम्ही सगळे इथे असलेले सगळे वाईल्ड लाईफ लवर्स आहे. सो आम्हाला असं वाटतंय की जंगल टिकून राहावं या हिशोबाने आम्ही सगळे सीड बॉल तयार केलेले आहे आणि 100-150 सीड बॉल आम्ही आता इथे करतो आहे. आणि माझी एक सगळ्यांना सांगण्याची इच्छा हे आहे की सगळ्यांनी मिळून जर समजा जंगल वाचवलं तर आपलं इकोसिस्टम जे आहे, म्हणजे आधी 2000च्या पहिले इकोसिस्टम असं होतं की 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा. पण आता इकोसिस्टम बॅलन्स नाही आहे. आता कधीही पाऊस येतो, कधीही ऊन होते, कधीही थंडी लागते. तर हे इकोसिस्टम बॅलन्स होण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही करतो आहे. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने आपापल्या घरी किंवा आपापल्या मर्यादेने जेवढं होते जिम्मेदारी सगळ्यांनी एक भारताचा नागरिक म्हणून जिम्मेदारी घेऊन, समजा तुम्ही सीड बॉलचं प्लांटेशन केलं तर नक्कीच समोर सारखे दिवस येतील आणि 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा होतील आणि इकोसिस्टम बॅलन्स होईल. या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे आलेलो आहे सगळे लोक. आणि आम्ही आत्ता जवळजवळ 100 ते 150 सीड बॉल इथे फेकलेले आहेत, बनवलेले पण आहेत. तर आणखी आम्हाला पुन्हा अजून या हिशोबाने आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे. आमच्या सोबतचे आहे सवंगडी, ते पण बोलतील. थँक्यू श्रीपाद सर. आम्हाला ह्या जंगलाची एक काळजी आहे आणि हे वातावरणाची काळजी आहे. त्या काळजीमुळे आम्हाला असं करावं लागलं. ॲक्च्युली वातावरण पोल्युशन आणि हे भरपूर वाढलेलं आहे आणि त्या वाढल्यामुळे आम्हाला हे काळजी आहे का हे मनुष्य आणि हे जंगली जनावर जेवढी वाईल्ड लाईफ आहे त्यांना जगणं एक कठीण समस्या वाढत आहे. कारण की जंगल कटाई हे भरपूर काही वाढत आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही आमचा उपक्रम वाढवण्याचं काम करत आहोत. आमची जेवढी टीम आहे, आमचे 10-15 लोक, 50 लोकांची टीम आहे, ते आम्ही सगळे मिळून हे काम करून राहिलो. का आमचे जे बॉल्स आहे आम्ही हे जंगलामध्ये जिथे कटाई आहे आम्ही तिथे आपण वाढवणार आहोत. म्हणजे एक सिस्टम आहे, इकोसिस्टम आहे, आम्हाला त्याला बॅलन्स ठेवायचा आहे. आणि त्या सिस्टमला आम्ही प्रामाणिकपणे आपल्या एरियामध्ये आम्ही सुरुवात आमच्या घरापासूनच केलेलं आहे. आणि हे उपक्रम प्रत्येकाने केलं पाहिजे. हे आपल्याला काळजीपूर्वक आम्हाला सगळ्यांना निवेदन आहे का तुम्ही पण आपल्या घरी हे प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. शेवटचं एक बोलणं मी सांगू इच्छितो या व्हिडिओमध्ये की आता येत आहे पावसाळा. पावसाळ्याच्या आधी तुम्ही आपापल्या घरी, निदान आपापल्या घरी, कोणी सर्वंट असेल तर तुमच्या ऑफिसच्या बाजूला, कोणी टीचर असेल तर तुमच्या शाळेच्या बाजूला, जे काही करू शकता, कुठल्या पण प्रकारचे झाडू लावू शकता. काही प्रमाणात झाडं असे आहे ज्याला पाणी कमी लागतो, असे तरी झाडं प्लॅन्ट करा जेणेकरून आपलं इकोसिस्टम जे आहे ते बॅलन्स होईल. आणि मला होप आहे, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे लावतील आणि येणाऱ्या काही दिवसात खरंच ते झाडं मोठं होतील. आणि तुम्ही मला किंवा आम्ही जो व्हिडिओ पाठवू त्याच्यावरती तुम्ही लावलेल्या झाडाचा आणि मोठं झाल्याचा व्हिडिओ किंवा फोटो पाठवा. आम्ही नक्कीच तुमचा एक सत्कार करू, चांगला सत्कार सोहळा ठेवू. त्या इंटेन्शननी आम्ही प्रयत्न करत आहे.
नक्की करा. आम्ही तुमच्याशी पाठीशी आहोत. आम्ही करतो, पण आम्ही एवढ्या मोठ्या जनतेच्या याच्यामध्ये आम्ही कमी पडतोय. तर तुम्ही प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आम्ही नक्की प्रत्येकाचा सत्कार करू, प्रत्येकाला सर्टिफिकेट देऊ, प्रत्येकाला आपण शील्ड देऊ. पण तुम्ही नक्की इकोसिस्टम बॅलन्स ठेवण्यासाठी नक्की हा छोटासा एक आम्ही प्रवास चालू केलेला आहे. या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत असावं, ह्या गोष्टीची आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि आता आम्ही प्लांटेशन करतोय. समोरचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की पाठवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.